Today we are continuing their class 9 from your Maharashtra State Board of continue mathematics part number 1 chapter number 1 आपण सेट कंप्लीट करणार आहोत. पहिला आपला क्वेश्चन नंबर 3 है यूनिवर्सल सेट दिला आपला 1 2 3 7 10 11 12 प्राइम नंबर है p प्राइम नंबर काय म्हणतात एक p सेट दिला आहे 1 3 7 10. आपल्याला करायचं काय देन शो दॅट u p and p dash by वेट डायग्राम. वेट डायग्राम मध्ये आपल्याला युनिव्हर्सल सेट दाखवायचा आहे. आपण युनिव्हर्सल सेट दाखवून दिला. दिस इज युअर युनिव्हर्सल सेट विथ द हेल्प ऑफ वेट डायग्राम. ठीक आहे. मग आपल्याला म्हटलं काय होतं त्यांनी यू कॅन शो द p set of numbers given to you 1 3 7 10 1 3 7 10 आपण शो केला. रिमेनिंग बाहेर कोणते आले दॅट इज कॉल्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते आले पाहू दॅट कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट p डॅश इज इक्वल टू 2 हे सोडून द्या 2 8 2 8 9 10 11 12 झाले 9 10 11 10 इकडे आलेला आहे 11 आणि 12 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे आपण काय बरोबर. ठीक आहे. दुसरं काय म्हणतो आता व्हेरीफाय. दुसरा क्वेश्चन काय होता आपला व्हेरीफाय कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू इटसेल्फ सेट. पुन्हा आपण एकदा सोडून याला कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट आपल्याला कशाचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे p सेट. p लिहू आपण. सेकंड याच्यात सब क्वेश्चन p कोणता सेट आहे आपला 1 3 7 10. आता याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. कॉम्प्लिमेंट काढला आपण थोडेसे कॉम्प्लिमेंट किती एलिमेंट्स येतील 1 3 7 10 सोडून द्या. तर ते 2 8 9 11 12 2 8 9 11 10. आता या सेटचा कॉम्प्लिमेंट काढायचा. कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट जेव्हा कॉम्प्लिमेंट काढायचे आहे हे एलिमेंट सोडून द्यायचे. हे एलिमेंट सोडून द्यायचे परंतु युनिव्हर्सलची लिहायची. तिथे 1 3 7 10 1 3 7 10 म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इटसेल्फ सेट. हा 1 3 7 10 कोणता सेट होता आपला p. इन दिस वे वी आर कंटिन्यू क्वेश्चन नंबर 3. आता काय म्हणतो राइट any three possible subset of this. Possible subsets of A may be. याचे सबसेट कोणते होऊ शकतात 1. Possible subset of A may be up 3. आपण कोणते पुन्हा 3 possible 3 subset. याच्यातले कोणती 3 सबसेट येतात 1. दूसरा घेतला आपण 3. तिसरा 2. ऑल दिस आर सबसेट ऑफ दिस चौथा दैट इज 7. मग 1 1 3 बरोबर आहे दैट इज 1 3 देन 1 2 1 7 ओके. मग 1 3 झाले 1 2 मग 2 7 3 2 then 3 7 भरपूर लिहिता येते. कोणती रूल लिहून घ्या याच्यापैकी दॅट इज 1 3 2 then 1 3 2 7 then 3 2 7 1 2 7 1 2 7 etc. याच्यापैकी कोणता एखादी 3 सेट लिहिता येतील. आपल्याला वाटतं की एनी 3 सेट पॉसिबल 3 सबसेट ऑफ ए मे बी फ्रॉम दिस. याच्यापैकी कोणती आपण 3 लिहिलं तरी उत्तर काय राहणार आहे बरोबर राहणार आहे. देन क्वेश्चन नंबर 5 राइट द सबसेट रिलेशन बिटवीन देम. काय म्हणतात आपल्या क्वेश्चन मध्ये राइट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. ठीक आहे. सबसेटच्या वेळेस काय करत असतो आपण एखादा असा सेट निवडतो तो कोणत्या तरी
त्याचे सगळे सबसेट राहतील, म्हणजे त्याच्यातले सगळे एलिमेंट त्या सेटमध्ये राहतील. क्वेश्चन म्हटलं आहे पी इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. रेसिडेंट इन पुणे पी पुण्याचा सेट आहे, ऑल रेसिडेंट इन पुणे. दुसरं काय म्हटलं आहे एम is a set of all resident in Indore. M set of is set of all residents. Okay, set of origin Madhya Pradesh. मध्य प्रदेश. ठीक है. then यांच्या अंतर I is set of all residents in that is Indore. Indore मध्ये सगळे रेसिडेंट. ओके. then B is a set of all residents in India. B is set of all residents in that is India. I झाला इंडियाचा. B is I is from Indore. B for India. इंडिया चे रेसिडेंट कुठे घेतले सेट B. याचे रेसिडेंट which is set of all resident in Maharashtra. ठीक है. then आणि काय म्हटलं महाराष्ट्र नंतर कोणता घेतला आपल्याला that is all residents in Maharashtra. H set of all residents in Maharashtra. this set is a subset of this म्हणजे P M I B H. आता मला सांगा जे लोक पुण्यात राहतात ते मध्य प्रदेशमध्ये राहतात का? नॉट. दोज आर लिव्हिंग पुणे दे आर इन इंदोर? नो. जे पुण्यात राहतात ते इंडियात राहतात? यस. पी इज ए सबसेट ऑफ बी. ठीक आहे. आपण काय म्हणतो सबसेट. पी इज अ सबसेट ऑफ एम नॉट. पी इज अ सबसेट ऑफ आय नॉट. पी इज अ सबसेट ऑफ बी. यस. एम इज अ सबसेट. पी इज अ सबसेट ऑफ महाराष्ट्र. यस. पी इज ए सबसेट ऑफ H. then मध्य प्रदेशमध्ये राहतात ते इंडियात राहतात, इंदोरमध्ये राहतात का? नाही. परंतु इंदोरमध्ये राहतात ते मध्य प्रदेशमध्ये राहतात. म्हणजे कोण कोणाचा सबसेट झाला? I is a subset of M. जे इंदोरमध्ये राहतात ते मध्य प्रदेशमध्ये राहणार नाही. जे इंदोरमध्ये राहतात ते इंडियात राहतील. यस. I is a subset of B. ओके. जे महाराष्ट्रात राहतात ते इंडियात राहतात. यस. म्हणजे H is a subset of B. पहा बघा H जे महाराष्ट्र इंडियात राहतात, महाराष्ट्र इंदोरमध्ये राहतात का? नाही राहत. महाराष्ट्राचे सगळे लोक मध्य प्रदेशमध्ये राहतील का? नाही. महाराष्ट्राचे सगळे लोक पुण्यात राहतील का? नाही. पुण्यातले सगळे महाराष्ट्रात राहतील पण महाराष्ट्रातील पुण्यात राहणार नाही. ओके. अलग अलग लक्षात. सबसेटमध्ये काय करायचं आहे? एखाद्या सेटचे सगळे एलिमेंट दुसऱ्यामध्ये असले पाहिजे. मग हा झाला पहिला टॉपिक. त्याच्यामध्ये राईट ऑल दिस फर्स्ट. ओके. याच्यातला सेकंड काय म्हटलं बाबू? which can be universal set for above set. which can be universal set for all above set. for all above set. कोणत्या सेटच्या कोणता युनिव्हर्सल सेट? कोणते? बरोबर. दॅट इज नथिंग बट द B is a set of all residents. हे आपला युनिव्हर्सल सेट होईल कोणता? B. म्हणजे सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया. जे महाराष्ट्राचे लोक इंडियात राहतात, पुण्याचे राहतील, इंदोरचे राहतील, मध्य प्रदेशचे राहतील. म्हणजे जो सेट दोन किंवा दोनपेक्षा जास्त सेट आपल्यामध्ये समाविष्ट करून देत असतो किंवा ते 3-4 सेट 1 2 3 4 सेट एखाद्या सेटचे सबसेट असतील त्यावेळेस त्याला आपण म्हणणार आहोत दॅट नथिंग बट द युनिव्हर्सल सेट. क्वेश्चन नंबर 6. आता म्हणजे स्टार इंडिकेट केला. स्टारच्या मीनिंग होतो हॉट्स. हॉट्स म्हणजे हायर ऑर्डर मॅथमॅटिक स्केल प्रॉब्लेम. ओके. दिस सेट इज set of numbers could be the universal set
would be universal set for all the sets, for all the sets given below. आपल्याला खाली दिलेले आहे त्याच्यापैकी कोणते सगळे सेटचे हे सबसेट राहतात. फर्स्ट दॅट इज काय म्हणतात फर्स्ट मध्ये पाहू सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5 ए सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5 चे मल्टिपल कसे सेट दिले सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5 10 15 20 up to infinity. Okay, then B set of multiple of 7 which is 7 14 21 28. Okay, Alakshan. Then multiple of 10 set of multiple of 12 multiple first 12 24 26 48 up to 40. Okay, हे कोणाचे सबसेट राहतात which are 10 numbers could be the universal set. यांच्याकरता युनिव्हर्सल सेट कोणता होईल युनिव्हर्सल सेट for all these sets are it may be natural number. All these numbers are included natural number. All these numbers include the whole number. All these numbers are also the integers. Okay. Check करो natural number को सेलिब्रेट करने 1 2 3 up to infinity. Whole number में कौन से रहते हैं 0 1 2 3 up to infinity. Integers -2 -1 0 1 2 up to infinity. Means natural number whole number integers सगळे 5 चे मल्टिपल याच्यात येतील सगळे 5 चे मल्टिपल याच्यात येतील all these are the subset of all these set. आज आपल्याला विचारायचं निवडायचा होता की ज्यापैकी कोणता सेट काय हा युनिव्हर्सल आहे. ओके देन याच्यात अजून एक क्वेश्चन होता then we will continue this that is from सब क्वेश्चन नंबर 6 का सब क्वेश्चन ले लेंगे अपन और क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट करेंगे. ओके देन सेकंड सेकंड मध्ये that is which P is a set of integers P set of integers which are multiple of 4 4 के मल्टीपल कौन से आएंगे देखो 4 8 12 16 20 up to infinity. Set of integers of multiple of 4. Okay, set of all even square T set of all even square कौन से नंबर आएंगे इसमें 2 का स्क्वायर 4 3 से ये देखो स्क्वायर ऑफ ऑड इज ऑड इवन इज इवन 4 के बाद में 3 का 9 16 के बाद 25 नॉट 36 64 अप टू सो ऑल दीज आर इन सभी के लिए इन दोनों चीजों के लिए यूनिवर्सल सेट क्या होगा यूनिवर्सल सेट फॉर दिस सेट that is nothing but the natural number whole number and integer. हे आहे त्याच्यामध्ये हे सगळे आहे त्याच्यामध्ये म्हणजे ह्या प्रकारच्या ह्या सेटचे कोणते पॉसिबल युनिव्हर्सल सेट राहू शकतील both these are also the number both these number are also the integers. क्वेश्चन नंबर एक क्वेश्चन मुला आपण कंप्लीट करतो जे आपला एक्सरसाइज कंप्लीट होत जाईल then from tomorrow we will complete the question number that is next. Question number 7 है list of all students of a class
of a class is an universal set. Is an universal set. काय म्हटलं आहे? All student हा झाला युनिव्हर्सल सेट. मग काय म्हणतो? Let A be the student who are secure. Let A be the student who secure. Students who secure how many marks? 50 or more. 50% or more marks in maths. ओके एक ऐसे स्टूडेंट है जिसमें 50 या 50% से ज्यादा मार्क्स लेने वाले स्टूडेंट है. होता क्या है? देन राइट द कॉम्प्लीमेंट ऑफ सेट ए. राइट कॉम्प्लीमेंट ऑफ सेट ए. क्या है इसका कॉम्प्लीमेंट? ए का कॉम्प्लीमेंट लेड है सेट ऑफ स्टूडेंट्स secure less than 50%. 50 और more, 50 या more वाले स्टूडेंट क्या में आ गए? ए में आ गए. ए सेट में सेंटीमीटर देखो. That is set of students secure एक पे 50% और more. ओके 50 या 50 से ज्यादा 50 किंवा 50% जास्त पर्सेंट घेणारे विद्यार्थी त्याच्यात आले ए मध्ये. म्हणजे त्याच्या कॉम्प्लिमेंट सेट कोणते येतील? सेट ऑफ ऑल स्टुडंट लेस दॅन 50%. म्हणजे अशा प्रकारे आपण जे काय केलं दॅट कॉम्प्लिमेंट सेट ऑफ वी कंटिन्यू और कंबाइन हियर. फ्रॉम दैट द नेक्स्ट टॉपिक वी आर कंटिन्यू द ऑपरेशन ऑफ द सेट. आलं लक्षात? आजचे प्रोग्राम आपण कशावर घेतले? युनिव्हर्सल सेट, वेन डायग्राम अँड सबसेट. ओके remaining and complement of the set. Remaining topics are completed in the next period. See you. Bye.